सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. काल आपण बघितलं की संग्राम लढाई सुरू झाली होती. तर आता बघूया काय होतंय पुढे. श्रीमंत आपल्या छावणीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. तेवढ्यात स्वार दौडत येऊन श्रीमंतांना मुजरा करून म्हणाला, श्रीमंत, पटवर्धन भाऊ तोफांची तजवीज करत असताना अचानक निजाम फौजांनी निकराचा हल्ला चढवला. आपली बरीच मनुष्यहानी झाली. खुद्द भाऊंच्या कपाळावर वार लागून जखम झाली. विठ्ठलराव पटवर्धन ठार झाले. आपली फौज अर्धा कोस मागे आली. निजाम पुढे सरकतोय. वार्ता ऐकून बेचैन झालेले श्रीमंत म्हणाले, नाना, आपली पूर्ण फौज घेऊन भाऊंच्या मदतीला जावं का? थोडं थांबूया. भाऊंच्या संदेशाची वाट पाहू. श्रीमंतांच्या आणि नानांच्या जीवास चैन नव्हती. येणाऱ्या वार्तेकडे लक्ष लागलं होतं. एका प्रहरात वार्ता आली, शिंदेंची फौज तोफांचा मारा करत तर भोसलेंचे सैनिक बाणांचा वर्षाव करत निजामावर तुटून पडले. निजामाच्या फौजा रणांगण सोडून पळू लागल्या. या वार्तेने थोडासा दिलासा मिळाला. वार्ता अर्ध्या अर्ध्या प्रहराने येऊ लागल्या. निजाम फौज मागे हटू लागली. ते पाहताच भाऊंनी आपली आणि हुजरतीच्या फौजेनिशी शत्रुगोटावर निकराचा हल्ला चढवला. जबर लढाई झाली. निजाम फौजेचा मोड झाला. निजाम लष्कर जीव घेऊन पळत सुटले. आपल्या फौजांनी त्यांचा पाठलाग करून लूट केली. 5-10 तोफाही मिळवल्या. निजाम घाबरून खर्ड्याच्या किल्ल्यात लपला. मराठी सैन्यांनी किल्ल्याला वेढा घातला. रात्रीच्या वेळी खुद्द भाऊ श्रीमंतांना भेटीस येऊन सर्व हकीकत संगतवार सांगितली. म्हणाले, आजच्या युद्धाच्या भीषण परिणामांनी निजामाला उद्या लढायचा धीरच होणार नाही. आणि झालंही तसंच. दुसऱ्या दिवशी तह करण्यास निजामाचा वकील श्रीमंतांकडे आला. तह झाला. मराठ्यांचा सर्वच मुलूक परत द्यावा. चौथाईची बाकी राहिलेली 3 कोटी रुपये द्यावेत. निजामाचा दिवाण मशीरुल मुल्कला पेशव्यांच्या स्वाधीन करावं. या अटींवर तह मान्य करण्यात आला. या लढाईच्या धामधुमीत निजामाचा जनानखाना मराठ्यांच्या हाती सापडला. त्या सर्वांना सन्मानपूर्वक परत पाठवण्यात आलं. निजामाचा दिवाण मशीर हात बांधून पेशव्यांच्या समोर हजर झाला. त्याचा यत्किंचितही अपमान न करता त्याला नजरकैदेत ठेवले. खर्ड्याच्या विजयानंतर मराठे फौज पुण्यात दाखल झाली. पुण्याने या विजयी वीरांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. नगरी सजवली. पंचारती घेऊन सुहासिनी उभ्या होत्या. सोन्या रुपयांची फुलं उधळली जात होती. श्रीमंतांच्या हत्ती मागेच दुसऱ्या हत्तीवर विराजमान नानांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. परशुराम भाऊ नानांना भेटण्यास आले. काही राजकारणी विषयी गप्पा झाल्या. भाऊ म्हणाले, नाना, अलीकडे तुम्ही खर्ड्याच्या विजयानंतर उत्साही दिसण्याऐवजी चिंतेतच दिसता. ते काहीच बोलले नाही. भाऊ नाराज होत म्हणाले, नसेल सांगायचे तर नका सांगू. नाना म्हणाले, भाऊ, या 1-2 दिवसात बोलणारच होतो. श्रीमंतांविषयी काय झालं? श्रीमंतांविषयी काय झालं? अलीकडे श्रीमंत माझ्याशी मोकळे वागत नाहीत. काहीतरी लपवाछपवी करत असल्यासारखं वाटतं. कशावरून? नाना म्हणाले, आनंदीबाईंच्या निधनानंतर खर्ड्याच्या लढाईत आपण सारे गुंतलेले असताना आहे. काही उपद्व्याप करू नये म्हणून बाजीरावांना जुन्नरच्या बंगल्यात आणून ठेवलं. तरी त्यांचा छुपा पत्रव्यवहार चालू असावा असं वाटतं. पाटील बुवांनी मला खात्री दिली होती, श्रीमंतांना बाजीरावांचा नाद सोडायला सांगतो, पण त्यांना अवधीच मिळाला नाही. आता माझ्या हाताबाहेर प्रकरण जायला लागलं आहे. नाना म्हणाले, काल श्रीमंतांना स्पष्ट सांगितलं, तुमची इच्छा असेल तर बाजीरावांना इथं बोलावून घेतो आणि मी काशीला निघून जातो. त्यावर ते गप्प बसले. त्यांना 2 दिवसांपासून ताप असल्यामुळे जास्त मनस्ताप देणं मला बरं वाटलं नाही, म्हणून गप्प बसलो. भाऊ,
आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करा, श्रीमंतांच्या मनात काय आहे तेवढं काढून घ्या. त्यांच्या मनात असेल तर बाजीरावांना इथं बोलावून त्यांचेवर कारभार सोपवून मी वानप्रस्थ आश्रम घेऊन निघून जातो. नाना अशी टोकाची भूमिका का घेता? भाऊ, तुम्हाला माहित आहे मी स्वर्गीय नारायणरावांच्या आत्म्याला वचन दिलंय की रघुनाथराव आणि त्यांच्या वंशापुढे नमस्कारासाठी कधीही वाकणार नाही. पण नाना, तुमच्याशिवाय हा गाडा श्रीमंत चालवू शकणार नाहीत. आधीच कोणी जुने जाणतं उरलं नाही. तुम्ही जर अंग काढून घेतलं तर निजाम, टिपू, इंग्रज, भोसले, कोल्हापूरकर या कुणावरच दाब राहणार नाही. हताशपणे नाना म्हणाले, भाऊ तुम्हीच सांगा मी काय करू? भाऊ म्हणाले, थोडी वाट पाहू. श्रीमंतांचा कल पाहून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. भाऊ निघून गेल्यावर नाना तसेच उदास बसून होते. त्यांना वारंवार पडणाऱ्या स्वप्नाबद्दल मुद्दामच परशुरामांना काही सांगितलं नाही. हल्ली त्यांना जवळजवळ रोजच स्वप्न पडत होतं. स्वप्नात त्यांना आधी भेटलेला बैरागी येतो. त्याला पाहताच नाना नमस्कारासाठी वाकले की तो आशीर्वाद न देता पाठ फिरवून चालू लागतो. याचा नानांनी असा अर्थ काढला की आपल्या हातून जे कार्य व्हायचे होते ते झाले. गेल्या कित्येक वर्षात नानांचा दिनक्रम अगदी आखी होता. पहाटे उठून स्नान, संध्या, ईश्वर चिंतन, नामस्मरण, शास्त्री पंडितांची चर्चा, नंतर बेलबागेत दर्शनाला जाणं, भोजन, थोडी विश्रांती, त्यानंतर फडातील थोडी कामं, संध्याकाळचा थोडा अल्पाहार घेऊन पुन्हा कामाला बसत ते रात्रीपर्यंत. नानांचा हा दिनक्रम सगळ्यांनाच माहीत होता. पण आज नाना फडात आले नसल्यामुळे पंत गुरुजी आणि परशुराम भाऊंना आश्चर्य वाटलं. त्यांनी नानांचे खासगी सचिव नारोपंत चक्रदेव यांच्याकडे चौकशी केल्यावर नाना आज येणार नाहीत, कामे उरकून घ्यावी असा निरोप आल्याचं सांगितलं. दोघांनाही वाटलं नानांची प्रकृती बरी नसावी, म्हणून त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या वाड्यावर आले. वाड्यात प्रवेश करताच नाना सोप्यावर अस्वस्थपणे फेऱ्या मारताना दिसले. त्यांचा चेहरा दुःखाने आणि प्रक्षुब्धतेने विवर्ण झालेला पाहून भाऊंनी विचारलं, नाना काय झालं? काही वेळ नाना बोललेच नाहीत. मग अतिशय दुःखी स्वरात म्हणाले, आजवर श्रीमंतांना वाढवण्यात माझ्याकडून काही कसूर राहिले म्हणून की काय त्याचं असं बक्षीस मिळत आहे. स्वतःच्या मुलापेक्षा यांच्यावर मी जास्त प्रेम केलं. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त यांना सपलं. प्रत्येक हट्ट पुरवला त्यांचा. त्यांना एकटेपणा वाटू नये म्हणून कुठून कुठून पशु पक्षी जमवून पशुशाळा उघडून दिली. संपूर्ण आयुष्यभर त्यांच्याशी त्यांचाच हिताचा विचार करत आलो आणि त्यांचं आज हे त्यांनी फळ द्यावं. भाऊंनी हलकीच विचारलं, काय केलं श्रीमंतांनी? भाऊ, बळवंत नागनाथ वामोरीकरला मी जुन्नरला बाजीरावांच्या पहाऱ्यावर नेमला होता. हा फितूर होऊन बाजीराव आणि श्रीमंत परस्परांना पत्र पाठवतात. आज त्याला मुद्दे मला सकट पकडलं. अटक करून 14 रत्न दाखवल्याबरोबर कबूल झाला. आता मी समक्ष जाऊन श्रीमंतांना विचारतो हे काय चालू आहे. माझ्या सहनशक्ती पलीकडे जात आहे. एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष व्हायलाच हवा आहे असं म्हणून ते निघाले. आम्ही यावं का बरोबर? नको, मी एकटाच जातो. नेहमीप्रमाणे श्रीमंतांचे मामा महिपतराव साठे शनिवार वाड्यात आले आणि श्रीमंतांच्या दालनाकडे वळले. जवळ येताच नानांचा चढलेला आवाज त्यांच्या कानावर पडला. माधवराव, राघोबांनी ज्यांचा खून केला ते काही माझे तीर्थरूप नव्हते. तेवढ्यात महिपतरावांनी प्रवेश केला. श्रीमंत खाली मान घालून बसलेले होते. नाना फेऱ्या मारत होते. महिपतरावांना पाहताच नाना बोलायचे थांबले. आपणात आलो ते बरोबर की चूक या संभ्रमात महिपतराव असतानाच नाना म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात. महिपतराव असं नसतं होत. विचारले, नाना काय झालं? ते आता श्रीमंतांनाच विचारा. श्रीमंत, निर्णय तुमचा आहे. काय करायचं ते ठरवावं. तुम्ही मुखत्यार आहात. येतो मी. नाना जाण्यासाठी निघणार तोच माधवराव कसेबसे म्हणाले, मामा, नानांना सांगा आमचं चुकलं. पुन्हा नाही असं करणार. नाना म्हणाले, असा घाईनं निर्णय घेऊ नका. रात्रभर विचार करा. उद्या निर्णय सांगा. असं म्हणून नाना बाहेर पडले.
महिपतरावांनी हळूहळू माधवरावांकडून सर्व हकीकत माहिती करून घेतली. नानांनी सरळ श्रीमंतांना बळवंत नागनाथाचे भेटीबद्दल विचारलं. बळवंतराव भेटल्याचं कबूल केलं. पत्र मुळीच दिलं नाही म्हणून सांगितल्यावर श्रीमंतांच्या हस्ताक्षरातील पत्रच त्यांच्यासमोर टाकलं. चांगली कान उघाडणी केल्यावर नाना म्हणाले, तुम्हाला बाजीरावांना इथे आणायचं तर आणा, मला मात्र कारभारातून मुक्त करा. माधवरावांनी सर्व हकीकत सांगितल्यावर विचारलं, मामा, आमच्या पिताश्रींचा खून झाला, त्यात बाजीरावांचा काय दोष? त्यावेळी तर त्यांचा जन्म आणि आमचाही जन्मही झालेला नव्हता, मग आम्ही वैरभाव का ठेवावा? मामा म्हणाले, तुम्ही नाना यांच्याजवळ चूक कबूल केली, हे फार चांगलं केलं. थोडे दिवस जाऊ द्या, त्यांचा राग निवळला की पाहू. माधवराव म्हणाले, मामा, नाना नुसतं तोंडाने म्हणतात राज्य तुमचं आहे, प्रत्यक्षात सारं ते चालवतात. मला नुसतं बाहुलं समजतात का? असं म्हणू नका श्रीमंत. असं म्हणून महिपतरावांनी श्रीमंतांच्या हातावर हात ठेवला. अरे माधवा, केवढा ज्वर आहे, चल आधी अंथरुणावर झोप. ते नात्याच्या जवळकीने एकेरीवर आले. दुसऱ्या दिवशी महिपतराव श्रीमंतांची तब्येत प्रकृती पाहायला आले. श्रीमंत अंथरुणावरच पडून होते. ज्वर कमी होता. माधवराव म्हणाले, मामा, तुम्हीच नानांकडे जाऊन सांगा. माधवरावाने क्षमा मागितली. त्याला चूक मान्य आहे. या प्रकरणात बळवंत नागनाथची काही चूक नाही. त्याला मुक्त करण्याची नानांना आमच्या वतीनं गळ घाला. महिपतरावांच्या मातोश्री माधवरावांच्या आजीबाई साठे श्रीमंतांची अलीकडे तब्येत ठीक राहत नसल्यामुळे त्यांच्यावर जवळच राहायला आल्या होत्या. महिपतराव आईला भेटायला अंतपुरात आले. त्या म्हणाल्या, वैद्यांचं डॉक्टरचं औषध चालू आहे, पण माधवाचं दुखणं कमी होतच नाही. कसं होणार? त्यांना थोडं बरं वाटलं की मागच्या वेळी थंड हवेत घोड्यावरून रपेट मारायला गेले. पुन्हा ज्वर आला. नंतर पर्वतीला गेले, तेव्हा भिजले. पुन्हा ज्वर आला. गणेशोत्सवाला गेले, जागरण झाले. दुसऱ्या दिवशी तापाने फणफणले. मन मोठं विचित्र असतं. नाही ते विचार मनात येतात. त्यात परवा कार्तिक स्वामींच्या मंदिरावर वीज पडली. कोणी म्हणतात हा अपशकुन आहे. तेव्हापासून मन फार अस्वस्थ झालं. महिपतराव म्हणाले, असं काही नाही, सर्व मनातून काढून टाका. श्रीमंतांचं पथ्य पाणी सांभाळा, होईल सर्व ठीक. आईचा निरोप घेऊन ते बाहेर पडले. आज विजयादशमीची सीमोल्लंघनाची मिरवणूक. श्रीमंतांना गेल्या 2 दिवसांपासून जास्त ताप असल्यामुळे श्रीमंतांनी आज सीमोल्लंघनास जाऊ नये असं परोपरीने सांगितलं. त्याचा त्यांनी उलटा अर्थ घेतला. जास्त मनस्ताप करत म्हणाले, मला कैदेतच ठेवायचं आहे ना, मग श्रीमंत म्हणत हुकूम कशाला ऐकता? सरळ तुरुंगातच ठेवावं ना. मी काय खावं, कुठे जावं, कुणाशी बोलावं, सगळं नानाच ठरवतात. त्यांचा मनस्ताप होत असलेल्या पाहून महिपतरावांनी नानांकडे मध्यस्थी करून गळ घातली. श्रीमंतांना शिलंगणा जाऊ द्या म्हणाले. मंडळी, आता बघूया की या सीमोल्लंघनाला गेल्यानंतर काय होतंय. तर याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.